प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। राजकारणात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते पद। नगरसेवकाला आमदार व्हायचं असतं, आमदाराला मंत्री व्हायचं असतं, काही आमदारांना खासदार व्हायचं असतं आणि खासदारांना पुन्हा कॅबिनेट मंत्री व्हायचं असतं। राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा असणं चुकीचं नाहीये, पण खरंच महाराष्ट्रामध्ये जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर असे कुठले आमदार आहेत जे खासदारकी लढवू शकतात आणि त्यांना त्यांच्या पक्षाकडून त्या खासदारकीचं तिकीट देखील मिळू शकतं। भारतीय जनता पक्षाने काही दिवसांपूर्वी काही आमदारांना खासदारकीचं तिकीट मिळणार असं सांगितलं होतं। ते आमदार कोण होते आणि भाजप वगळता इतर पक्षातले असे कोणते आमदार आहेत जे खासदारकीच्या निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळू शकतात, पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। लोकसभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। देशात 2024च्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल आता आधीच वाजलेलं आहे आणि यामध्ये प्रत्येक पक्ष आपले सर्वोत्तम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आखाड्यात आणू इच्छितोय। भारतीय जनता पक्षानं त्यांच्या काही कॅबिनेट मंत्र्यांना आणि आमदारांना सुद्धा विधानसभेच्या ऐवजी लोकसभेची तिकीट देण्याचं सांगितलेलं आहे आणि त्यांचा हा पॅटर्न ना केवळ महाराष्ट्रात आहे, तर यापूर्वी त्यांनी मध्य प्रदेश, गुजरात वेगवेगळ्या ठिकाणी हे पॅटर्न त्यांनी वापरलेले आहेत। आज जर महाराष्ट्र भाजपचा विचार केला तर महाराष्ट्र भाजपमधून गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, राहुल नार्वेकर यांच्यासह अगदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा सुद्धा विचार खासदारकीसाठी करण्यात येतो आहे। अनेकदा अशी चर्चा होती की देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद यासाठी देण्यात आलंय कारण त्यांना पुढच्या कॅबिनेटमध्ये अर्थात 2024ला जर भारतामध्ये पुन्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर त्यांना मोठं कॅबिनेट पोर्टफोलिओ दिला जाऊ शकतो आणि राज्यातून केंद्राची जबाबदारी त्यांना देण्यात येऊ शकते। आणि मग जर ती जबाबदारी त्यांना केंद्रात हवी असेल तर त्यांना आधी त्या संसदेमध्ये निवडून जावं लागेल, ज्यासाठी लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। असं म्हटलं जातंय की नितीन गडकरींना राज्याचा पदभार देऊन नितीन गडकरींच्या जागी नागपूरमधून देवेंद्र फडणवीस कदाचित लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरू शकतात आणि तिथून निवडून आल्यानंतर ते पुन्हा देशाच्या मंत्रिमंडळात जाऊ शकतात। याशिवाय रावेरमधून गिरीश महाजन, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार तसेच राहुल नार्वेकर यांचं सुद्धा नाव मुंबईच्या एका प्रभागातून सांगितलेलं आहे। म्हणजेच काय तर भारतीय जनता पक्षाने आपले अनेक असे काही आमदार आहेत ज्यांचा पब्लिक होल्ड आहेत, अशा आमदारांना पुन्हा खासदारकी देण्याचं म्हणजे खासदारकीचं तिकीट देण्याचं ठरवलेलं आहे। या सगळ्यांमध्ये अजून एक नाव येतं ते म्हणजे सोलापूरच्या राम सातपुते यांचं। राम सातपुते हे कदाचित सोलापूर मधून लोकसभेची निवडणूक लढवू शकतात। सिद्धेश्वर स्वामी यांचं काम जे आपण पाहिलं कोल्हापूर लोकसभेमध्ये तितकंसं दमदार नव्हतं आणि आता वंचित बहुजन आघाडी किंवा महाविकास आघाडीकडनं प्रणिती शिंदे यांसारखे विविध जे तगडे उमेदवार आहेत त्या तगड्या उमेदवारांना टक्कर देण्यासाठी राम सातपुते सारख्या आमदारांना तिथे लोकसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतं, असं भारतीय जनता पक्षाचं सध्याचं धोरण आपल्याला पाहायला मिळत आहे। पण हे झाली भाजपची गोष्ट। याशिवाय सुद्धा अनेक असे पक्ष आहेत सध्याच्या राजकारणामध्ये ज्यांना खासदारकीचं तिकीट आपल्या आमदारांना द्यायचं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील हे देखील कल्याण डोंबिवलीमधून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात खासदारकी लढवू शकतात असं आपल्याला बोललं जात आहे। राजू पाटलांनी म्हणजे आता सध्या आमदार आहेत ते जर श्रीकांत शिंदेच्या अपोजिटमध्ये उभे राहिले तर त्यांना कदाचित महाविकास आघाडीचा सुद्धा पाठिंबा मिळू शकतो आणि ती जागा श्रीकांत शिंदेंना निवडून येण्यासाठी अवघड ठरू शकते। म्हणून राजू पाटील हे दुसरे असे आमदार आहेत ज्यांना खासदारकीची डोहाळी लागलीत किंवा त्यांना त्यांच्या पक्षाकडनं खासदारकीचं तिकीट जे आहे ते दिलं जाऊ शकतं। मनसे वगळता तिसरा पक्ष जर आपण पाहिला तर तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। इथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेल्या अंबादास दानवे यांना सुद्धा खासदारकीचं तिकीट दिलं जाऊ शकतं। चंद्रकांत खैरे यांना बाजूला सारून अंबादास दानवे हे छत्रपती संभाजीनगर मधून कदाचित लोकसभेची निवडणूक ही महाविकास आघाडीतर्फे लढवू शकतात। याशिवाय अजून असे काही नेते आहेत की जे उद्धव ठाकरे गटाचे ज्यांना राज्याच्या जागी देशाच्या राजकारणामध्ये पुन्हा ऍक्टिव्ह केलं जाऊ शकतं, ज्यामध्ये भास्करराव जाधवांचा सुद्धा समावेश होतो आणि त्याशिवाय अनेक अजून दोन नेते आहेत की ज्यांचा विचार पुढे नावासाठी केला जातो, ज्यामध्ये सुनील प्रभू हे देखील नाव समोर आलेलं आहे। उद्धव ठाकरे वगळता अजून तिसरा महत्त्वाचा पक्ष पाहिला तर तो म्हणजे काँग्रेस पक्ष। काँग्रेसमधून अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड यांची नावं सुद्धा समोर येत आहेत। राष्ट्रवादीच्या गटाकडनं तितकीशी गोष्ट जरी समोर येत नसली तरी असं म्हटलं जातं की मावळच्या जागेतून
पार्थ पवारांच्या जागी तिथे सुनील अण्णा शेळके किंवा इतर दुसऱ्या एखाद्या आमदाराला दिले जाऊ शकतो. अजित पवार गटाकडे आज एकच खासदार आहे, म्हणून त्यांच्या ठिकाणी जर खासदारकीच्या जर त्यांना 3-4 जागा महायुतीमध्ये मिळाल्या तर तिथून कदाचित त्यांच्या 2 ते 3 आमदारांना पुन्हा एकदा निवडून दिलं जाऊ शकतं, त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं जाऊ शकतं. शरद पवार गटातून सध्या तरी कुठलीही अशी स्पष्टता आलेली नसली तरी असं म्हटलं जातंय की रोहित दादांना कदाचित नगरमधून लोकसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतं. पण रोहित पवारांची कुठलीही इच्छा देशाच्या राजकारणात सध्या सक्रिय असण्याची पाहायला मिळत नाहीये. म्हणून शरद पवार गटातून असे कोणते चेहरे आहेत जे पुन्हा एकदा लोकसभेसाठी निवडून येतील किंवा लोकसभेला ज्यांना उमेदवारी मिळेल हे आत्ता सांगणं तितकंसं क्लिअर आपल्याला दिसत नाहीये. राहिला प्रश्न शिंदे गटाचा, तर शिंदे गटाकडे आधीच खासदारांची एक मोठी फौज आहे, म्हणून त्यांच्याकडे असे खूप कमी आमदार आहेत जे खासदारकीचं तिकीट लढवू शकतात. पण असं म्हटलं जातं की समजा जर परभणी सारखं सीट जर शिंदे गटाला मिळालं तर कदाचित तिथून सुद्धा तिथे जे आहेत संजय गायकवाड सारख्या नेत्यांना किंवा दुसऱ्या एखाद्या नेत्यांना तिथे जागा मिळू शकते. पण परभणीचं सीट जर भारतीय जनता पक्षाला सुटलं तर तिथून कदाचित जिंतूरच्या आमदार असलेल्या मेघनाताई बोर्डीकर ह्या भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवू शकतात. तर मंडळी, हे होते असे काही आमदारांची नावं जी खासदारकीचं तिकीट मागतील किंवा खासदारकी लढवतील. खासदारकीचं तिकीट लढवणं म्हणजे केवळ आणि केवळ आमदारकीवर पाणी सोडणं असं नाहीये. कारण लक्षात घ्या, गोपीचंद पडळकर यांनी आधी खासदारकी लढवली वंचित कडनं, नंतर आमदारकीसाठी ते पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये आलेले होते. म्हणून पडळकरांसारखं अनेक नेते करतात, खासदारकी लढवतील आणि पुन्हा आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला ते पाहायला मिळतील. आता खासदारकीमध्ये कुणाला यश मिळतं, तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद.